भोंदूगिरी करून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदू बाबाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। राधामोहन मिश्रा असं 50 वर्षीय आरोपी भोंदू बाबाचं नाव असून ईश्वराचा अवतार असल्याचं सांगत या भोंदूनं 26 वर्षीय तरुणीवरती लैंगिक अत्याचार केलेत। इतकंच नाही तर या तरुणीला त्यानं विजेचा शॉक सुद्धा दिला। किळसवाणी बाब म्हणजे या तरुणीला आक्षेपार्ह गोष्टी करण्यासही भाग पाडलं। या भोंदूनं या तरुणीला तिच्या पतीपासून विभक्त होण्यासही भाग पाडलं। तिची मालमत्ता आपल्या नावावरती लिहून घेतली। तरुणीच्या कुटुंबियांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत तिला त्यांच्या नजरेत खोटं ठरवलं। या सगळ्याला कंटाळून अखेर संबंधित तरुणीनं पोलिसात धाव घेतली आणि आरोपीवरती गुन्हा दाखल केलाय। भोंदूबाबा राधामोहन मिश्रा, त्याचा साथीदार स्वामी कौवल नयन यांच्यासह 6 महिलांना खराडी पोलिसांनी अटक केली आहे। या भोंदूबाबाच्या भुयारी खोलीतनं 8 लॅपटॉप, 11 मोबाईल, 19 हार्ड डिस्क, 29 कॅसेट्स आणि 23 पेनड्राईव्ह जप्त झाल्यात।